आजच सगळे गाव सोडून निघालेत का पुण्याला? तर गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सगळे? फायनली माझा मकर संक्रांतीचा शूट डे आलेला आहे. तर मी इथे माझी तयारी करत होती आणि माझी तयारी मी स्वतःच करत होती आणि यामध्ये अनिकेत मला थोडीफार हेल्प सुद्धा करत होता. साडी वगैरे व्यवस्थित ड्रॅपिंग करून मी घेतला इथे माझा मेकअप करायला आणि जे जे माझ्याकडे प्रोडक्ट अवेलेबल होते त्यांनीच मी माझा मेकअप करत होती. आज मला मेकअप ह्यासाठी करायचा होता कारण कॅमेरामध्ये फोटोशूट घेणार तर जरा सुंदर दिसलं पाहिजे ना, त्यासाठी माझा इथे मेकअप करायचा चालला होता. माझा मेकअप डन झाल्यानंतर मी घेतले तिथे हलव्याचे दागिने घालायला आणि मी थोडेफार दागिन्यांचं शूट घेऊ शकले. तर तुम्ही बघू शकता मी कशी दिसतीये. इथे डोक्यावर स्कार्फ घेतला कारण आम्हाला बाईकने जायचं होतं आणि आम्हाला थोडंसं लांबच्या लोकेशनला जायचं होतं. तर म्हटलं तिथे जाईपर्यंत केस सगळे नको विस्कटायला आणि मग सगळ्या हेअरस्टाईलची वाट लागेल. मग तिथे गेल्यानंतर अनिकेत तिथे ताट वगैरे रेडी करत होता आणि लोकेशन पण इतकं सुंदर होतं. मग आम्ही शूट करायला स्टार्ट केलं. मग इथे मी उखाणा घेत आहे. आधी उखाणा वगैरे घ्यायचं काही ठरलं नव्हतं पण अचानक ठरलं. मग म्हटलं चला उखाणा पण घ्यावा आणि इथे माझ्या फोटोग्राफर पण वेगवेगळ्या अँगलने छान असं शूट घेत होता. तर हा संक्रांतीचा व्हिडिओ देखील मी माझ्या पेजवर पोस्ट केलेला आहे. तर तुम्ही तो नक्की जाऊन बघा आणि त्या व्हिडिओला सुद्धा खूप खूप प्रेम द्या. त्यानंतर इथे एक लहान मुलगा होता. आमचं शूट झालेलं म्हणून त्याला तो पतंग देऊन टाकला आणि त्याची खुशी बघा. शूट झाल्यानंतर आम्ही परत निघालो आमच्या घरी जायला कारण आम्हाला पुण्याला निघायचं होतं. म्हटलं लवकरच शूट उरकून लवकर निघावं कारण पुण्याला लवकर पोचायचं होतं. तर बघा गावचं वातावरण किती सुंदर झालं आहे ना. मग घरी येऊन पटापट मेकअप रिमूव्ह केला आणि सगळं आवरलं. पुण्याला यावंसं तर वाटत नव्हतं पण जावं तर लागणार होतं म्हणून बॅगा वगैरे पॅक करून आम्ही निघालो पुण्याला जायला. आणि आम्ही इथे कराडच्या स्टँडवर येऊन बघतोय तर काय पुण्याच्या गाड्यांसाठी इतकी भयानक गर्दी होती ना. मग आम्ही स्टँडवरून गेलो कोल्हापूर नाक्याला. तिथे सुद्धा आम्हाला गाडी भेटत नव्हती आणि फायनली जाऊन एखादी गाडी भेटली आणि दुपारी घरातून 3 वाजता बाहेर पडलेले आम्ही रात्री 10 वाजता फायनली पुण्यामध्ये पोचलो. त्यानंतर म्हटलं आता खूप कंटाळा आलाय तर बाहेर जाऊन काहीतरी खावं. मग आम्ही बाहेर जाऊन थोडंसं खाल्लं. तर आजच्या पुरतं एवढंच. आपण भेटूया उद्या. ओके बाय.